गरमागरम वाफाळता असा हा गावरान पावट्याचा भात खाण्यासाठी तयार आहे। आपण या हिवाळ्यामध्ये जेव्हा पावट्याचा सीझन असतो आणि एकदम छान फ्रेश गावरान पावटा मिळतो आपल्याला, तेव्हा आपण हा मस्त असा पावटा भात करून बघितलाच पाहिजे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे गावरान पावट्याचा छान मसाले भात बघतोय। त्यासाठी बघा पावटे घेतलेत आणि इथे आपण कांदा घेतलाय उभा चिरून, इथे मी बासमती तांदूळ वापरलाय, टोमॅटो आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेत आणि आता आपण सुरुवात करूया। अगदी 5 ते 10 मिनिटात हा मस्त गरमागरम पावटा भात खाण्यासाठी तयार होतो। आज आपण इथे कुकरमध्ये करणार आहे। आता इथे कुकर गरम करायला ठेवल्यानंतर छान 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल घालून झाल्यानंतर जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले, त्यामध्ये मी 2 काळी मिरी, 2 लवंगा, 2 तमालपत्राची पाने, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल असे खडे मसाले वापरलेत। त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेतलीत। कढीपत्त्याची पानं घालून झाल्यानंतर आपल्याला इथे उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत। साधारणपणे 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर किसून घेतलेला आलं आणि लसूण, इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल। त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो, मीडियम साईजचा 1 लालबुंद छान पिकलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि आता टोमॅटो एकदम छान मऊसूद शिजेपर्यंत आपल्याला ही फोडणी छान परतून घ्यायची। आता लवकर टोमॅटो शिजला जावा यासाठी आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊ शकतो। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आहेत ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान ते मस्त मऊसूद असे मसाला भाजला जातो। त्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले पावटे घालून घ्यायचेत। हा गावरान पावटा एकदमच छान लागतो, याचा भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर यामध्ये मी बासमतीचे तांदूळ वापरले, ते 1.5 फुलपात्र तांदूळ घालून घेते। आता या सगळ्या मसाल्याबरोबर हे जे तांदूळ आहेत ते छान परतून घ्यायचेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे। इथे मी 1.5 फुलपात्र तांदूळ वापरलेला आहे। आता 1.5 फुलपात्रासाठी मी इथे साधारणपणे 3 फुलपात्र पाणी घालणार आहे। अशा पद्धतीने मी इथे आता पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घालून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सगळे जिन्नस आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचे। तुपाशिवाय हा भात होऊ नाही शकत, त्यामुळे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। 1 ते 1.5 चमचा छान साजूक तूप घालून घ्यायचं। तूप घातल्यानंतर या भाताला भन्नाट चव येते। तुम्ही एकदा नक्की हा छान इन्स्टंट झटपट होणारा 10 मिनिटात तयार होणारा गावरान पावट्याचा भात करून बघा। छान 2 ते 3 मीडियम गॅसवर शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर हा आपला पावट्याचा भात खाण्यासाठी एकदम तयार होतो। एकदम इन्स्टंट आणि एकदम चमचमीत चटपटीत अशी भारी ही रेसिपी तयार होते। तुम्ही बघू शकता किती मोकळा तरी पण ज्युसी आणि एकदम छान अप्रतिम असा हा पावटा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायलाही अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग आपल्या या गावरान पावटा भाताच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।